मुंबईमध्ये सत्तेचे मार्ग खरं तर सगळ्यांसाठीच खुल्या आहेत की काय असा आता प्रश्न निर्माण झालाय। मुंबईमध्ये सत्तेसाठी राजकीय खिचडी होणार का असा प्रश्न या निमित्तानं आता उपस्थित होतोय। मुंबईमध्ये सगळ्याच पक्षांना सत्तेची संधी आहे आणि मुंबई महापालिकेत सत्ता कुणाची येणार? शिवसेना भाजप महायुतीची सत्ता येणार का? भाजप सत्तेसाठी उद्धव ठाकरेंना साथ घालणार का? भाजप एकनाथ शिंदेशिवाय सत्ता स्थापन करणार का? आणि दोन्ही शिवसेना एकत्र होऊन सत्ता मिळवणार का? मुंबई महापालिकेमध्ये भाजप शिवसेना महायुतीला बहुमत मिळाले, मात्र दोन्ही पक्षांनी वेगवेगळ्या मार्गाने जाऊन सत्ता स्थापनेचा निर्णय घेतला तर सर्वच राजकीय पक्षांना मुंबईमध्ये सत्ता स्थापनेची संधी मिळण्याची शक्यता आहे। मुंबईमध्ये सत्तेसाठी राजकीय खिचडी होणार का याबाबत आता उत्सुकता निर्माण झाली आहे। मुंबई महापालिकेमध्ये भाजप शिंदेंना बाजूला ठेवण्यासाठी ठाकरे बंधूंची मदत घेण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि ही मदत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष स्वरूपाची असण्याची शक्यता आहे। तर शिंदेंना सोबत घेऊन ठाकरे सुद्धा मुंबईमध्ये सत्तेचा चमत्कार करू शकतात। तर मनसे नेत्यांनी तर महापालिकेमध्ये कोणतीही राजकीय गणितं होऊ शकतात असं सांगून एका नव्या चर्चेला आता तोंड फोडलेलं आहे। पडद्यामागे खूप काही सुरू असल्याचं हेच द्योतक म्हणावं लागेल। एकदा आपण ग्राफिक्सवर हे सगळं गणित पाहूया, कसं नेमकं राजकीय गणित असेल। भाजपचे 89 नगरसेवक आहेत, शिवसेनेचे 29 आहेत, 118 बहुमत आहे। शिवसेना युबीटीचे 65 जर गैरहजर राहिले तर बहुमताचा आकडा हा 82 असेल आणि भाजपचे 89 आहेत आणि मनसेचे 6, त्यामुळे बहुमताचा आकडा पार पडतो आहे 95 अशी दोन्हीची बेरीज होते। तर वेगवेगळी राजकीय समीकरणं कशी असू शकतात ते आपण पाहतो। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 65, मनसेचे 6, शिवसेना 29 अधिक काँग्रेसचे 24, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा 1 नगरसेवक आणि राष्ट्रवादीचे 3 असे सगळ्यांची जी बेरीज आहे ती 128 आहे, तेही बहुमत पार करते। तर एकूण जागा मुंबई महापालिकेतल्या आहेत 227 आणि मॅजिक फिगर आहे ती 114ची आहे। आपण एकदा हे गणित पाहूया, पक्षीय बलाबल पाहूया। भाजपचे 89 नगरसेवक आहेत, शिवसेना युबीटीचे 65 आहेत, शिवसेनेचे 29 आहेत आणि काँग्रेसचे आहेत 24। तर एमआयएमचे 8 नगरसेवक आहेत, मनसेचे 6, राष्ट्रवादी काँग्रेसचे 3 आहेत आणि सपाचे आहेत 2, तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आहे 1 नगरसेवक। तेव्हा भाजप 89 आणि मनसेचे 6 नगरसेवक आणि शिवसेना युबीटीचे 65 असे मिळून 160 इतकं हे बहुमत होतं आहे। त्यामुळे हे राजकीय गणित जुळणार का? नेमकं कुठलं राजकीय गणित या निमित्तानं उदयास येते हे बघणं खूप महत्त्वाचं असेल।